नमस्कार. कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटलमध्ये आपले स्वागत. कोकण आणि परिसराच्या घडामोडींचा वेध घेणाऱ्या बातमीपत्रात या क्षणाची एक महत्त्वाची बातमी. रोहे तालुक्यातील बहुचर्चित धाटाव MIDC मधील साधना नायट्रोकेम लिमिटेड कंपनीत वेल्डिंगचे काम सुरू असताना मेथॉनॉल केमिकल टँकचा भीषण स्फोट होऊन झालेल्या भीषण दुर्घटनेत 2 कामगार जागीच ठार झाले तर 4 जण जखमी झाले आहेत. यापैकी एका कामगाराची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याला तातडीने नवी मुंबईत उपचारार्थ हलविण्यात आले आहे. या भीषण दुर्घटनेत संपूर्ण MIDC परिसर व लगतच्या असंख्य गावांना जबर हादरा बसला आहे. या घटनेमुळे कामगार वर्गात खळबळ उडाली असून कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या दुर्घटनेत दिनेश कुमार खरबंदराम, संजीव कुमार यादव हे 2 कामगार जागीच ठार झाले तर सत्येंद्र कुमार, अनिल हर्षित मिश्रा आणि निलेश काशीनाथ भगत हे 3 जण जखमी झाले असून रोह्यातील भट नर्सिंग होम या खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर बस्की यादव हा कामगार गंभीररित्या जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक असून त्याला तातडीने नवी मुंबई येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. या घटनेची माहिती समजताच माजी आमदार अनिकेत तटकरे, पोलीस उपअधीक्षक शैलेश कोळी, नायब तहसीलदार राजेश थोरे, पोलीस निरीक्षक देवीदास मुपडे यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेबद्दल माहिती घेतली तसेच जखमी कामगारांची विचारपूस केली. धाटाव MIDC येथील साधना या कंपनीमध्ये आज सकाळी 11:15च्या दरम्यान जो नवीन एक्सपान्शनचा प्लांटचं काम सुरू आहे त्यालाच बाजूला धरून त्यांचं जुनं काही टाके आहेत त्याच्यामध्ये मिथेनॉल हे डेड लेवलपर्यंत होतं आणि तिथे फॅब्रिकेशनचं काम करत असताना स्पार्किंग झालं अशी प्राथमिक माहिती समोर आली. आणि त्याच्यामध्ये जे कॉन्ट्रॅक्च्युअल लेबर्स होते त्याच्यात दुर्दैवरित्या 2घांचा मृत्यू ऑन द स्पॉट झाला. त्या बॉडीज रिकवर झाल्यात. 4 जण इंजर्ड आहेत. त्याच्यापैकी एकाला आपण MGM रुग्णालयात नवी मुंबईला आपण शिफ्ट केलेलं आहे. सागर डिजिटल, वस्तुनिष्ठ बातमी, घटनेचा पाठपुरावा आणि हित आमच्या असंख्य दर्शकांचे. सागर डिजिटलच्या बातम्या नियमित पाहण्यासाठी आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ताज्या घडामोडींची सूचना मिळण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.